या यादीतला पहिला आणि सर्वात प्रसिद्ध साप म्हणजे नाग. भारतीय संस्कृतीत त्याला देवही मानलं जातं आणि त्याच्याबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत. नाग हा तपकिरी, पिवळसर किंवा काळा रंगाचा असतो. त्याची खरी ओळख आहे त्याचा फणा. धोका जाणवताच तो आपला फणा काढून जमिनीपासून 1-2 फूट उंच उचलून उभा राहतो. त्याच्या फण्यावर काही वेळा 10 आकड्यासारखी किंवा व्ही आकाराची खूण असते. पण ही खूण प्रत्येक नागावर असेलच असं नाही. नाग दिवसा सक्रिय असतो. याच्या विषाला न्यूरोटॉक्सिक म्हणतात, जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टीमवर हल्ला करतं. नागाचा दंश झाल्यास डोळ्यांवर झापड येणं, गिळायला त्रास होणं, बोलताना अडखळणं आणि हळूहळू श्वास बंद पडणं अशी लक्षणं दिसतात. नागाबद्दल एक गैरसमज आहे की तो पुंगीच्या तालावर नाचतो. खरं तर सापाला कानच नसतात. तो गारुड्याच्या पुंगीच्या हालचालीवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्यानुसार हालचाल करतो. बिग 4 मधला दुसरा सदस्य म्हणजे घोणस, ज्याला रसेल स्वायपर असंही म्हणतात. हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त मृत्यूंना कारणीभूत असणारा साप मानला जातो. हा अतिशय आक्रमक आणि चिडखोर स्वभावाचा असतो. त्याचा रंग तपकिरी असून अंगावर साखळीसारखी किंवा मोठ्या अंड्याच्या आकाराची गडद रंगाची नक्षी असते. याचं डोकं त्रिकोणी असतं. धोका जाणवल्यास तो प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा मोठा आवाज काढतो. याचं विष हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं, जे अत्यंत घातक आहे. हे विष रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही आणि शरीरातील रक्त पातळ करतं. यामुळे दंश झालेल्या जागेवरून, हिरड्यांमधून, नाकातून आणि अंतर्गत अवयवांमधूनही रक्तस्राव सुरू होतो. दंश झालेला भाग प्रचंड सुजतो आणि असह्य वेदना होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास किडनी निकामी होऊन मृत्यू ओढवतो. तिसरा साप आहे फुरसे. हा बिग 4 मधला सर्वात लहान सदस्य आहे, पण विषाच्या बाबतीत तो कुणापेक्षा कमी नाही. तो दिसायला घोणस सारखाच असतो, पण आकाराने खूप लहान, साधारण 1 ते 1.5 फूट लांबीचा असतो. त्याचा रंग फिक्कट तपकिरी किंवा वाळूसारखा असल्यामुळे तो जमिनीत किंवा पालापाचोळ्यात सहज लपून बसतो. याच्या अंगावर बाणाच्या टोकासारखी पांढरट नक्षी असते. याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याचा आवाज. धोका जाणवल्यास तो आपल्या अंगावरील खवले एकमेकांवर घासून फर्रार असा करवतीसारखा आवाज काढतो. याचं विष सुद्धा हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं आणि घोणसप्रमाणेच शरीरात रक्तस्राव घडवून आणतं. बांधकाम मजूर आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना याचा दंश होण्याचा धोका जास्त असतो. आणि आता या यादीतला चौथा आणि सर्वात रहस्यमयी मारेकरी मण्यार. हा साप दिसायला अतिशय सुंदर आणि शांत असतो. याचं शरीर चकचकीत काळं असून त्यावर दुधासारखे पांढरे पट्टे असतात. हे पट्टे शिपटीकडे अधिक स्पष्ट दिसतात. मण्यार निशाचर आहे, म्हणजे तो रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. त्याची सर्वात भयावह गोष्ट म्हणजे त्याचा दंश. तो चावल्यावर अनेकदा वेदना होत नाही किंवा एखाद्या मच्छर किंवा मुंगी चावल्यासारखं वाटतं. दंशाची खूणही अनेकदा दिसत नाही. त्यामुळे झोपेत मण्यार चावल्यास माणसाला कळतही नाही आणि झोपेतच त्याचा मृत्यू होतो. याचं विष नागाच्या विषापेक्षाही अनेक पटीने जास्त प्रभावी न्यूरोटॉक्सिक असतं. यामुळे श्वास घेणारे स्नायू पूर्णपणे निकामी होऊन गुदमरून मृत्यू होतो. म्हणूनच ग्रामीण भागात जमिनीवर झोपताना नेहमी मच्छरदाणी लावण्याचा सल्ला दिला जातो.